हॅपी दिवाळी. शुभ दीपावली. नमस्कार. शुभ दीपावली. शुभ दीपावली. हॅपी दिवाळी काकू. हा नमस्कार कर. हो साष्टांग आला साष्टांग. शुभ दीपावली. हॅपी दिवाळी मॅडम. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. बसा ना, मी फराळ आणते. आई तुम्ही घ्याल ना फराळ यांच्यासोबत थोडा? नाही, माझा आज निर्जळी उपवास आहे. तुम्ही बसा ना, फराळ करा, आहे मी. हा आईंचे उपवास खूप कडक असतात. हो, तुम्ही का उभे आहात? बसा ना, मी फराळ आणते. बसा बसा. हो. चिडराव असं करायचं नाही. म्हणा का तू इथं बस बघू. ये बस. हवाय आपल्याला. बस तुम्हाला खुर्ची पुसून दिली. हसतोस का? शिक जरा बंडूजींकडून. तुमचं चालू द्या, मी फराळ आणते. हो बस 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 झाली. चिडराव म्हणा का तुम्हाला नाही वाटत अनु काकू अशा उदास उदास वाटत होत्या? काकूंचा चेहरा उपवासामुळे तसा झालाय. अगदी कसलं कोमजल्यासारखं झालंय. नाहीतर एरवी केवढ्या उत्साही असतात, आनंदी असतात. आणि वाईट दूध घेतलं तर बरं होईल. आता वाईचं दूध इथे कसं घेता येईल? बरोबर. सिद्धेश्वर पटवर्धन, तुझ्या या जोकवर हसावंसं काय, लाईक करावंसंही नाही वाटला. जोक. हा लगेच तिला कशाला सपोर्ट करतो रे तू? मॅडम खूप टेन्शन मध्ये वाटलं मला. टेन्शन तर असणारच ना की. आता घरचं सांभाळायचं, केसेस सोडवायच्या, त्यात आजी पण आल्यात आणि अनु काकूंचा उपवास. लई मोठी जबाबदारी मॅडम. काय वैर होतं प्रभाकरशी माझं. माझ्या नवऱ्याला गुन्हेगार ठरवणारी बाई या घरची सून असूच शकत नाही. आजी खूप जवळची आहे मला. तिच्यासाठी जी गोष्ट तिच्यापासून लपवतोय तीच गोष्ट जर तिला कळली तर